औंढा नागनाथ तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना औंढा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मंजूर झालेली 5 ब्रास वाळू नेण्यासाठी 5 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी या मागणीचं निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आलंय। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, उपजिल्हाप्रमुख GD काका मुळे, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण, तालुकाप्रमुख गणेश देशमुख, कामगार आघाडी जिल्हाप्रमुख प्रकाश पाठक, अल्पसंख्याक तालुका प्रमुख अलीम खतीब, माजी नगरसेवक विष्णू जाधव, स्वप्नील मुळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। दिनांक 18/6/2024 ते 21/6/2024 पर्यंत सदर वाळू घेऊन जावी त्यासाठी GPS असलेलेच टिप्पर आणण्यात यावे असं सांगण्यात आलं असताना परंतु वाळू माफियांनी असे टिप्पर मिळू दिले नाही। ही बाब संबंधित कार्यालयात लाभार्थ्यांनी सांगितल्यानंतर आपण ट्रॅक्टरद्वारे न्यावे असे निर्देश दिले। त्यामध्ये 2 दिवस गेले। 21 जून रोजी अनेक लाभार्थी ट्रॅक्टर घेऊन धार येथील डेपोवर गेले असता वाळू माफियांनी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना येण्यास रोखलं। त्यामुळे अनेक वाहन चालक माघारी परतले। त्यामुळे लाभार्थ्यांना वाळू नेता आली नाही। सदर डेपोपासून ते औंढा नागनाथ शहरापर्यंत दहशतीच्या वातावरणाखाली जावे लागत असल्याचं देखील निवेदनात नमूद करण्यात आलं असून वाळू नेण्यासाठी 5 दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे।